नमस्कार मित्रांनो, आज आमच्या आजनवळे गावामध्ये जे घटस्थापनेच्या दिवशी देव बसायची परंपरा आणि वर्षानुवर्ष चाललेली आहे. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत. त्यामध्ये आता आपण या ठिकाणी देव बसायच्या आधी जे धुतले जातात ते काम या ठिकाणी चालू आहे. माजी सरपंच आणि ज्येष्ठ नागरिक वसंत लांडेगुडे सर, तुम्ही काय सांगशाल याच्याबद्दल माहिती? हे जे देवस्थान आहे भैरवनाथ देवस्थान अंजनावळे, हे आमच्या गावचं कुलदैवत आहे. याची मूळ परिस्थिती अशी आहे की आमच्या अंजनावळ्याच्या हद्दीमध्ये अंजनावळ्या दाऱ्याच्या खाली भैरवनाथ गड आहे. हा भैरवनाथ गड आमच्या अंजनावळ्याच्या शिवेमध्येच आहे. जुन्नर तालुक्या पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आहे आणि या ठिकाणी मूळ देवस्थान या भैरवनाथाचं त्या गडावर आहे. त्या गडावर पूर्वी असं होतं की माणसं वगैरे जात होती, काही पुजारी जात होते, पण आता त्या ठिकाणी जाता येत नाही. काही पडझड वगैरे झालेली आहे, टुरिस्ट त्या ठिकाणी जातात आणि तिथलं हे कुलदैवत आमचं मूळ कुलदैवत या ठिकाणी आजनावळे या भैरवनाथाचं मंदिर आहे. इथं हा भैरवनाथ हे आमचं कुलदैवत आहे. प्रत्येक सालाबा वर्षी बैलपोळा भाद्रपद अमावस्याला आमच्या गावामध्ये बैलपोळा असतो. या परिसरामध्येच तो बैलपोळा असतो आणि बैलपोळा झाल्यानंतर या घटस्थापनेच्या दिवशी या ठिकाणी आमच्या संपूर्ण गावामधील जेवढे काही देवारे आहेत, त्या देवाऱ्यामध्ये जे देव आहेत ते सगळे गावकरी या ठिकाणी घेऊन येत असतात, वाजत गाजत आणतात आणि या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये घटस्थापनेची स्थापना होते. आणि 10 दिवस या ठिकाणी मग वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. प्रत्येक देवाऱ्यातला प्रत्येक एक पुजारी या ठिकाणी थांबत असतो. 10 दिवस त्या पुजाऱ्यांनी या ठिकाणीच थांबायचं, देवाची पूजा अर्चा करायची, सकाळ संध्याकाळ आरती करायची. अशा पद्धतीनं या ठिकाणी या देवाची पूजा वगैरे चालली जाते. आणि ज्या दिवशी घटस्थापना होते, म्हणजे आज घटस्थापनेचा पहिला दिवस, या दिवशी सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, सर्व तरुण मंडळी, वयोवृद्ध मंडळी या ठिकाणी घटस्थापनेला हजर असतात. देवाची पूजा अर्चा होते, आरती होते आणि मग सगळे घरी जात असतात. अशा प्रकारे या ठिकाणी आमच्या कुलदैवताची ही माहिती या ठिकाणी आहे. यात्रा चालू असतात. यात्रांच्या पिरियड मध्ये याल तर दर रविवारी चैत्र महिन्यामध्ये भरपूर अशी गर्दी या ठिकाणी असते. दर रविवारी भरपूर असे लोक, गावातलेच नाही तर बाहेर गावचे देखील लोक या ठिकाणी येत असतात. अशा पद्धतीने आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर असे ग्रामस्थ बाहेरचे देखील लोक आलेले आहेत. तर या ठिकाणी बाहेरून ग्रामस्थ, जे आपण आताच याच्या आधी उल्लेख केला का बाहेरून देखील लोक येतात आणि भरपूर असे लोक आज नवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आज घटस्थापनेचा दिवस आहे आणि बाहेरून देखील लोक. वालिवरे या ठिकाणी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील गाव वालिवरे, जो नागफणी कडा, जो हरिश्चंद्र गडाचा प्रसिद्ध असा कडा आहे, त्या कड्याच्या बरोबर पायथ्याशी असं वालिवरे गाव, त्या ठिकाणून एक ग्रामस्थ आलेले. तुम्ही कशासाठी हे सर्व काही घेऊन आलेले? हे शिरणी वाटण्यासाठी. काय झालं, लहानपणी मुलगा सतत आजारी असायचा. अचानक त्याचं मामाचं गाव हे आजनवळे, आम्ही इकडे आलो असताना तो एकदम आजारी पडला आणि दवाखान्यात नेऊन आणला, परंतु तरी पण काही फरक पडत नव्हता. आम्ही सहज त्याची मम्मी बोलून गेली का देवा चांगलं कर त्याला, त्याच्या बरोबर तुम्हाला शिरणी वाटेल लोकांना. त्यामुळे आज आम्ही हा नवस कधी बोलले होते? तो लहान असताना, काहीतरी एक वर्षाचा असताना. या ठिकाणी त्यांच्या मम्मी आहेत. कधी नवस बोलले होते तुम्ही? लहान असताना. म्हणजे आपण जे पहिल्यांदा तुम्हाला ग्रामस्थांनी या ठिकाणी सांगितलं की हा देव नवसाला पावतो, तशा पद्धतीने नवस बोलल्यानंतर या ठिकाणी ते नवस फेडण्यासाठी आलेले आहे. धन्यवाद. सरपंच आणि भैरवनाथाचे भगत युवराज लांडे आहेत. आपण या भैरवनाथाबद्दल काही सांगू शकता का? भैरवनाथाबद्दल म्हटलं तर नवसाला पावणारा देव आहे. या ठिकाणी अनेक नवस बोलले जातात आणि ते सत्यात उतरले जातात. या ठिकाणी कुठल्या गावातलेच नाही तर कुठल्या आजूबाजू परिसरातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून पण लोक या ठिकाणी येतात देवदर्शनासाठी. आता जर पाहिलं तर नवरात्रामध्ये जवळजवळ या ठिकाणी दररोज बाहेरील नवसावाले लोक या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येत असतात. या ठिकाणी पूर्वी एक असं सांगितलं जाते की इथं रोडने जात असताना एक गाडी बंद पडली. त्यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्नांना काही त्यांना यश येत नव्हतं. मग ते अचानक तिथं मंदिरापाशी आले आणि
ते देवाचं दर्शन घेतलं. त्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर ती गाडी चालू झाली, अशी ही परंपरा जुनी लोक या ठिकाणी सांगत असतात. धन्यवाद सर. म्हणजे जे लहानपणापासून म्हणजे हे माईक लावलं, जे लहानपणापासून अगदी आंबी म्हणून आपल्या गावातील एक वस्ती, त्या आंबी वस्तीपासून म्हणजे जवळजवळ 2 किलोमीटर अंतरापासून दरवर्षी येत असतात. तुम्ही काय सांगशाल देवाबद्दल? आम्ही हा जागृत देवस्थान आहे, आमच्या आजूबाजूला भैरवनाथ हा जागृत देवस्थान आहे आणि दरवर्षी नित्यनेमाने या ठिकाणी घटस्थापना होते आणि त्या घटस्थापनेसाठी सर्व गावातली सर्व मंडळी लहान वाड्या वस्तीवरून येतात, बाहेर गावून पाहुणे सुद्धा येतात या ठिकाणी देव बसवण्यासाठी. धन्यवाद सर. तुम्ही बसण्याची तयारी चालू आहे सर्व भगत, जे भगत म्हणून मगाशी बाहेर उल्लेख केला ती मंडळी या ठिकाणी देवाचं काम, पूजेचं काम चालू आहे. आतमध्ये आपल्यासोबत निमगिरी आदिवासी सोसायटीचे डायरेक्टर भोसकर साहेब आहेत. साहेब, तुम्ही याबद्दल काय सांगता देवस्थानाबद्दल? खरं तर आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि आपलं भैरवनाथाचं मंदिर आणि हे जागृत असं आपलं देवस्थान आहे. आपल्या जुन्नर तालुक्यामध्येच नाही तर जुन्नर, खेड, आंबेगाव, पुणे, नाशिक, नगर खूप लांब लांबून लोक या देवाचं दर्शनासाठी येतात आणि हे देव जागृत देवस्थान आहे. आणि नवरात्राच्या निमित्ताने आपले सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, लेडीज, लहान मुलं अगदी भक्तिभावाने येऊन या ठिकाणी दर्शन घेत असतात. आणि खरं तर मी नवरात्राच्या या निमित्तानं सर्व गावकऱ्यांना आणि सर्व यांना शुभेच्छा देताना सांगेल की हे भैरवनाथा सर्वांना चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, सर्वांना सुखात आनंदात ठेव आणि तुझे नाम हे नेहमी आमच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये राहू दे, ध्यानामध्ये राहू दे, अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी घटामध्ये जे धान्य आहे ते धान्य अशा पद्धतीने 7 प्रकारचं धान्य अशा पद्धतीने एकत्र त्या मातीमध्ये केलं जाते. भक्ताकडून ते धान्य मातीमध्ये एकत्र केले जाते आणि त्याच्यातलं जे थोडेफार धान्य आहे ते गावामध्ये जे वैयक्तिक गट बसवतात त्यांना देतात. जे वैयक्तिक गट घेऊन घरामध्ये बसवतात काही जणांची, त्या ठिकाणी भागवत परिवार आहे, भागवत परिवारासाठी ते त्यांच्याकडून देतात, ते देखील या देवाची भक्ती करतात. त्या ठिकाणी देवाच्या पासून आम्ही धान्य नेत असतो आमच्या देव बसवण्यासाठी. देवाच्या भैरवनाथात जे ते धान्य टाकतात ते धान्य आम्ही आमच्या देवांना पण इथून घेऊन जात असतो, देवाऱ्यामध्ये नेत असतो. अशा पद्धतीने भागवत परिवार आपल्या देवारात देखील इथून दरवर्षी धान्य, थोडं जे धान्य असतं त्याच्यातून धान्य थोडे घेऊन जात असतात त्यांच्या गटामध्ये. देवाची स्थापना आपण या ठिकाणी चालू आहे. जशी जसं देवाची स्थापनेचा वेळ चाललाय तशा पद्धतीने आपण बाहेर बघू शकता, गर्दी अशी भरपूर अशी गर्दी या ठिकाणी मंदिरात झालेली आहे. भक्तांकडून देव धुतले जातात. भैरवनाथाची स्थापना या ठिकाणी मंदिरामध्ये चालू आहे.